नमस्कार. डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजचा व्हिडिओ आपण केला आहे धुळ्याच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत. धुळे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 3831 मतांनी पराभूत झाला. या निवडणुकीमध्ये एक फार मोठी गंमत आपल्याला दिसून आलेली आहे. शोभाताई बच्चाव पूर्वी नाशिक मतदारसंघातून निवडून आलेल्या आरोग्य राज्यमंत्री वगैरे होत्या महाराष्ट्राच्या. त्यांना धुळ्यामध्ये उमेदवारी दिली आणि डॉक्टर सुभाष भामरे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवले. धुळ्याच्या 6 मतदारसंघ आहेत विधानसभेचे. या 6 मतदारसंघाच्या आकडेवारीकडे जर आपण लक्ष दिलं तर लातूरच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका आणि धुळ्याची निवडणूक याच्यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. धुळ्यामध्ये धुळे रूरलला 63,798 मताची लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आहे. म्हणजे अगदी काँग्रेसवाल्याला 75,923 आहेत आणि भारतीय जनता पार्टीला 1,39,721. सिंदखेडमध्ये 1,11,849 BJPला आहेत आणि 68,000 काँग्रेसला आहेत आणि त्या ठिकाणी 43ची लीड आहे. आता या फार लीडमध्ये जायचं नाही, पण एकूण सांगायचा मुद्दा की प्रत्येक मतदारसंघात 63,000, 43,000, 55,000, 21,000 अशी लीड आपल्याला दिसून येते. आणि ही सगळी मिळून जवळपास 1,92,000ची लीड भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. आणि मग पेटी फुटली म्हणतो आपण, पूर्वीच्या काळी म्हणायचे पेटी फुटली, तसं मालेगाव फुटलं. आणि मालेगाव फुटलं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फक्त 4,542 मतं आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 1,98,869 मतं आहेत आणि 1,94,327ची लीड आहे. माझ्या माहितीप्रमाणे एका विधानसभा मतदारसंघात एवढी लीड असलेली शोभाताई बच्चाव या एकट्याच उमेदवार आहेत. आणि विशेषतः ते मालेगावचं आहे. मालेगाव म्हणले की तुम्हाला लक्षात येतं तिथं साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, तिथले बॉम्बस्फोट, तिथले मुस्लिम संख्या, हिंदू आणि तिथले नेहमीचे दंगली. आणि या सगळ्या विषयाकडं पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे, पण एखाद्या धर्माची, एखाद्या समाजाची, एखाद्या विचाराची अशी मतं जवळपास 2 लाख, 1,98,869 म्हणजे 2 लाखापर्यंत मतं. म्हणजे तिथं कसं मतदान झालं असेल? येईल त्या माणसानं काँग्रेसला मतदान टाकलं, येईल त्या माणसानं काँग्रेसनं मतदान टाकलं. असं मालेगावमध्ये काँग्रेसचं काय विशेष आहे? मालेगावमध्ये काँग्रेसने काय विकास केला आहे? मालेगावला काँग्रेसवाल्यांनी काय विमानतळ आणलं आहे, काँग्रेसवाल्यांनी रोड केले, काँग्रेसवाल्यांनी रोजगार दिला आहे आणि भारतातलं एक वेगळं गाव म्हणून मालेगावची ओळख आहे का? जो मतदारसंघ हैदराबादमध्ये ओवेसीचा आहे तसाच तो मतदारसंघ विधानसभेसाठी मालेगाव आहे महाराष्ट्रातला. एकाच उमेदवाराला इतकी लीड 2 लाखाची जवळपास आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला ज्यांचं केंद्रात सरकार आहे, ज्यांचं महाराष्ट्रात सरकार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरकार आहे, हे सगळं असताना म्हणजे विशेषतः आता धुळे म्हणलं की रोहिदास पाटील, धुळे म्हणलं की कुणाल पाटील या लोकांची नावं जशी होती तसं धुळे म्हणल्यानंतर त्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली चांगली नेते मंडळी काम करत आहेत. आणि या कामामध्ये या लोकांचं असं कोणतं मालेगावचं काम असेल की जिथं 2 लाखाची लीड आहे? मग आपल्याला संशोधनाचा विषय आहे. म्हणजे सगळ्या विधानसभा क्षेत्रातील लोकांनी मालेगावला जावं, मालेगावचं संशोधन करावं आणि मालेगावचं संशोधन करून तिथं असं काय विकास झाला की 2 लाखाची लीड एका उमेदवाराला आहे? मग उमेदवार तिथं फार ताकदवार आहे का? मुळीच नाही. 15-20 वर्ष घरी बसलेले उमेदवार आहेत ते. एकेकाळी ते काँग्रेसचं सरकार असताना आरोग्य राज्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर थांबले, ते पडले.
त्याच्यानंतर ते आत्ताच निवडून आले. म्हणजे याचा अर्थ असा की उमेदवार फार काही ज्येष्ठ आहे, सिनियर आहे, कर्तबगार आहे किंवा काम केलेलं आहे असं नाही. आणि मग एवढं मत मिळण्याचं म्हणजे जिथं स्वतः रोहिदासदाजी पडलेत एकदा, त्या मतदारसंघातले जे जानेमाने नेते आहेत रोहिदास पाटील, ते पण त्या निवडणुकीत पडलेत. कुणाल पाटलांचा एकदा पराभव झाला आहे. असं असताना बाहेरच्या एका मतदारसंघातली महिला आणि त्या महिलेला या ठिकाणी आणून जर समजा आपण दिलं असेल उमेदवारी, तर ती एवढ्या ताकदीनं कसं काय येऊ शकते, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. 1-2 लाख मताचा मालेगावचा जो विषय आहे लीडचा, हा संशोधनाचा विषय आहे. या मालेगावच्या मतदानाची चौकशी करावी अशी मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी मागणी करत आहे. मालेगावला भारतीय जनता पार्टीचे बूथ होते का? भारतीय जनता पार्टीचे पोलिंग एजंट होते का? भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी कार्यालयामध्ये माणसं बसू दिले का त्यांनी? आणि असं काय घडलं तिथं की 4,000 मतं आहेत आणि 2 लाख मतं एकाच उमेदवाराला आहेत? तर मला असं वाटतं की तिथं नक्की गोंधळ झालेला आहे. मालेगावची चौकशी झाली पाहिजे. मालेगावच्या मालेगाव विधानसभा मतदारसंघातलं जे मतदान आहे ते धुळे लोकसभा मतदारसंघात 2 लाखाची जी लीड आहे ती लीड तातडीनं चौकशी करून त्याची CBI मार्फत चौकशी करावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे. यूट्यूब चॅनलमध्ये माझा उद्देश एवढाच आहे की अशा पद्धतीनं कुठल्याही धर्माचा अतिरेक होता कामा नये, कुठल्याही धर्माचं अधिराज्य होता कामा नये, कुठल्याही धर्माचं एकसुरी मतदान होता कामा नये. कारण आम्ही पाहिलेलं आहे की बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले ओपनमध्ये निवडून येत होते, डॉक्टर रफिक झकेरिया ओपनमध्ये निवडून यायचे संभाजीनगरला, डॉक्टर अब्दुल कलामांना डायरेक्ट भारतामध्ये राष्ट्रपती केलेलं आहे. आणि एक ना अनेक उदाहरणं आहेत असे की जिथं चांगली मंडळी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारी. तर मग मालेगावमध्ये डॉक्टर सुभाष भामरेंना 2 लाख मायनस कसे झाले याची चौकशी करावी. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझी जी मागणी आहे ती मागणी जिथून पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी ह्या मागणीचं आपला व्हिडिओ जावा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करणार आहे. धन्यवाद.